आहेत याचं देखील कारण या हॉटेल व्यावसायिकांना दिलं जात नाही। असेच काही हॉटेल व्यावसायिक माझ्यासोबत आहेत, त्यांचं काहीतरी म्हणणं आहे, पोलीस प्रशासनाला त्यांना काही सांगायचं आहे, तर काय त्यांचं म्हणणं आहे हे आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत। काही स्वागत आहे तुमचं लोकमध्ये, काय सांगता, तुमचं नाव सांगा, तुमचं हॉटेल कुठे आहे? मी वनमाला बागू, माझं गंगा भाग्योदयला खाऊगल्लीमध्ये हॉटेल आहे, हॉटेल महाराज। तर काय झालं मग मागच्या काही दिवसापासून हॉटेल बंद केले जातात अशा तक्रारी तुमच्याकडे सातत्याने येतात, कशामुळे पोलिसांकडे सुरू आहे? आधीचं तर वातावरण फार वेगळं होतं। आता आम्ही मान्य करतो, आमचंही सहकार्य नक्की असेल की पुण्यात खूप गुन्हेगारी वाढली आणि त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी पोलिसांचं जे कामं चाललेत ते खूप चांगले आहेत, पण ते करता करता तुम्ही जे मिडल क्लास व्यावसायिक आहेत आमच्यासारखे, त्यांचं नुकसान करून जर भरपाई होत असेल तर आम्हाला सांगा, पण ते तसं काही होत नाहीये। इथला वर्ग वेगळा आहे। इथल्या काय होतं साधारण तुमचं हॉटेल सुरू असताना नेमकं पोलीसवाले येतात, काय म्हणतात, त्यांचं म्हणणं काय असतं? आल्यावर तर सगळ्यात आधी शिट्ट्या बिट्ट्या वाजवतात, तेवढ्यात लाईट आमचं बंद व्हायला। साधारण किती वाजता? साधारण किती वाजता हाच मोठा प्रश्न आहे। ते वाजता जर आम्हाला त्यांच्याकडून कळालं तर आम्ही ते नियम अगदीच पाळू, पण कधी 9 वाजता, कधी 10 वाजता, तर कधी 9:30 वाजता असं त्यांचा टायमिंग आहे। तर आम्हाला एक टायमिंग द्यावा आणि तो टायमिंग असा द्यावा की आम्ही पण नियम ते पाळू शकू आणि तुमचे पण नियम तुम्ही आम्हाला सांगू शकाल। त्या टायमिंग मध्ये आम्हाला सांगा बंद करायचं। 9 वाजता 10 वाजता बंद केलं तर असं करून आमचं फार मोठं नुकसान होणार नाही, परंतु जेव्हा हे तुमच्याकडे पोलीसवाले येतात, बंद करायला सांगतात, त्यावेळेस नेमकं कारण काय सांगितलं जातं, कशामुळे बंद करतो असं सांगितलं जातं? पोलीसवाल्यांचं कारण आता सांगितलं तर परवाच मला ते साहेब म्हटले, तुमचं हे लवकर बंद करा, तुमच्यामुळे लोकांचे खून व्हायला लागले। आमच्यामुळे लोकांचे कसे खून होणार आहे? घरात माणूस दारू पिऊन बाहेर पडून खून करणार, तो आम्ही सांगतो का त्याला? असं नसतं ते। ज्याला गुन्हेगारी करायची असेल तो बरोबर तिथे जाऊनच गुन्हा करणार। तर आम्हाला हे पण मान्य की तुम्ही तुमचे सगळे कामं पार पाडतायत, पण ते करत असताना तुम्ही आमच्यासारख्या व्यावसायिकाचं नुकसान करू नका आणि विनंती आहे, आम्ही तुमचे नियम पाळू, पण तुम्ही पण आम्हाला कॉपरेट करायला हवं। ओके, तुमचं नाव काय दादा? तुमचं कुठलं हॉटेल आहे? अक्षय रेंडे नाव आहे माझं गोयलगंगाला AR किचन नावाचं शॉप आहे। गेल्या 8 वर्ष आलं बिझनेस करतो आम्ही इथं, आणि याच्या आधी असं कधी झालंच नव्हतं। म्हणजे लॉकडाऊन मध्ये झालं होतं त्यावेळेस आम्ही 100% सहकार्य। याच्या आधी असं कधी झालं होतं, नेमकं काय होते ते आधी सांगा। नाही, आता काय होतंय की 9 वाजले की पोलीस येतात, बंद करतात। अचानक आता एक 8 दिवस अचानकच आले की बंद करा। का बंद करा? तो वरतून आदेश आहे। वरती गेलो आम्ही, त्यांच्याकडे गेलो, त्यांच्यामध्ये आमचं वरच्यांचा आदेश आहे। आम्हाला ट्रान्सपरन्सी आतापर्यंत कुठल्याच गोष्टीची भेटली नाही की हे बंद का करायचंय। काही जण म्हणतात ट्रॅफिकचा विषय, काही जण म्हणतात तुमच्या इथं मर्डर झालंय, काही जण पोलीस म्हणतात की पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढली त्याच्यामुळे आम्ही हे हॉटेल्स बंद करतोय। म्हणजे हे नक्की कारण आम्हाला आतापर्यंत भेटलेलंच नाहीये कुठलंच, ते पण भेटावं, ट्रान्सपरन्सी राहावी असं आमची इच्छा आहे। बरं, तुम्ही पोलीस आयुक्तांची भेट घेतली, त्यांना सांगितलं, त्यांचं म्हणणं काय होतं, त्यांनी काय सांगितलं? पोलीस आयुक्तांना जेव्हा आदल्या दिवशी आम्हाला बंद करण्यात आलं, तात्काळ आम्ही पोलीस आयुक्तांना भेटलो, त्यांना सांगितलं की असं टायमिंगचा विषय। तर त्यांनी सांगितलं की पोलीस प्रशासन प्रत्येक वेळी वेगवेगळे प्रयोग राबवत असते जेणेकरून पुण्यातली गुन्हेगारी जे असेल, आणि पुणे हे शहर मी म्हणतो, पुणे शहर हे गुन्हेगार मुक्तच आहे, राहणार आहे, पण त्यांनी सांगितलं की तुम्ही 11 वाजता बंद करा, पुढचा आदेश असेल किंवा पुढचं काही सूचना येऊस तर त्याला आम्ही तात्काळ होकार दिला की सर तुम्ही म्हणताय आम्हाला बंद करा, आम्ही कायम प्रशासनासोबत असतो, व्यापारी हा आज नाही कोविडच्या काळापासून पोलिसांच्या बरोबर आहे। आम्ही तिथून 11 वाजता होकार दिल्यानंतर आम्ही कुठलेही प्रश्न न विचारता त्यांना तात्काळ होकार दिला आणि सहकार्याची भूमिका दाखवली। पण त्याच्यानंतर लोकल पोलीस स्टेशनकडनं आम्हाला सांगितलं की तुम्ही 10 वाजता बंद करा। 10 वाजता रात्री जो अंमलदार येतो तो नंतर रात्री 9 वाजता बंद करा। ऑलरेडी 11चं प्रत्येक एक तास कट करत आलाय। पुणे शहराची संस्कृती अशी आहे की हे पुणे हे विद्येचं माहेरघर आणि कायम विद्येचं माहेरघर राहणार आहे, पण सकाळी जो वर्किंग स्टाफ आहे, वर्किंग वुमन्स आहेत, तो आपला संध्याकाळचा स्ट्रेस मिटवायला बाहेर काहीतरी आपलं खायला येतो, तो पाणीपुरी खात असेल, डोसा खात असेल, आईस्क्रीम खात असेल, कॉलेजची संख्या पण कॉलेजची संख्या आहे, ते येतात आमच्याकडं, ते 9 वाजता येतात। कारण 8 वाजता कामावर आल्यानंतर ते 9 वाजता येतात, आणि 9 वाजता आल्यानंतर 9:30 वाजता तुम्ही बंद करायला लागले तर मग कसं चालणार आहे? पण ठीक आहे, आम्ही मागच्या 8 दिवस ऑलरेडी बंद करतोय, अजून पुढे किती दिवस चालू शकत नाही आम्ही। आज 2 दिवस बंद ठेवलं तर त्याची भरपाई काढायला आम्हाला पुढचे 15 दिवस लागतात। आज स्टाफचा पगार तुम्ही म्हटला तर एका पावभाजीच्या वस्तातला आज 30 ते 35 हजार रुपये पगार आहे। हा कोणाला माहित नसेल, हे भाडं जे असेल ते 70 ते 80 हजार भाडं आहे। आज तुम्ही 10 स्टाफ पकडा, 2 लाख रुपये पगार झाला, भाडं झालं 1 लाख रुपये, 3 लाख रुपये झाले। समजा तुम्ही 15 दिवस बंद केले, त्याचं नुकसान किती? आणि पुणे शहरामध्ये 25,000 हॉटेल्स आहेत, 4 लाख कामगार वर्ग आहे, आणि त्याच्यावर डिलिव्हरी बॉयज आहेत ते 20 ते 25 हजार आहेत। आता डिलिव्हरी बॉयज कुठले आहेत? हे डिलिव्हरी बॉयज आहे, हा तरुण वर्ग आहे, त्यांना आम्ही रोजगार दिलेला आहे। रोजगार दिलाय म्हणजे आम्ही 100% क्राईम रेशो कमी करतोय। आम्ही लोकांना रोजगार दिला म्हणजे क्राईम रेशो 100% तुमचं काही कमी झालेलं आहे। पण शहरातल्या एका भागात काहीतरी क्राईम होतो आणि त्याच्यासाठी आम्हाला वेटीस धरलं जातं,
याचं म्हणत असेल की रोगापेक्षा इलाज भयंकर, हे ना असं मी म्हणतो. ओके, परंतु हे छोट्या स्वरूपाच्या हॉटेलच्या बाबतीत होतं का इतर मोठ्या स्वरूपाचे नाही, मोठे मोठे हॉटेल चालू आहेत ना. शहराच्या काही भागामध्ये पब्स असतील चालू आहेत, बार चालू आहेत ना. बरं. तिथं गुन्हा घडल्यानंतर चालू होते, ते याच्या आधी सुद्धा चालू होते आणि ते कोविड काळात सुद्धा चालू होते. बरं. असं आमचं स्पष्ट बरं. आहे. कोविड काळात सुद्धा जेव्हा आपण संपर्क कमी करायचं बघत होतो, बातम्या आहेत तुम्ही युट्यूबला बघा, कोविड काळात सुद्धा काही पब चालू होते कोरेगाव मधले. बरं. आघाडी सरकार होतं त्यावेळेस ते कोविड चालू होतं असं आमचं म्हणणं आहे. ओके. त्यांना बंद करायला लावा, सर्वांना एकसारखा नियम ठेवा असं आमचं पूर्ण नाही, पण होतं. तुम्ही जेव्हा पोलीस आयुक्तांना भेटला, हं. त्यांनी सांगितलं की 11 वाजेपर्यंत त्यांच्याकडे तुम्हाला परवानगी आली, पण तो खालचे मात्र 9 आणि 10 बंद करायला सांगतात. पोलीस आयुक्तांनी तुम्हाला नेमकं कारण काय सांगितलं, कशासाठी तुम्हाला त्यांनी वेळेचे निर्बंध घातले? पोलिसांनी कारण असं सांगितलंय की शहरात काही ठिकाणी पूर्व विनिमयासोडून जे प्रकार घडत आहेत, हा, आणि त्या घडल्या प्रकारामुळे आपण एक नवीन प्रयोग करतोय की बाबा काही ठिकाणी जे हॉटस्पॉट्स आहेत, ओके. तिथं आपण नाकाबंदी करतोय जेणेकरून ही गुन्हेगारी कमी येईल आणि त्यांचं काम 100% चांगलं आहे. आम्ही त्याला नाही म्हणतच नाही, बरं. म्हणून आम्ही जरा मागच्या 8 दिवस सहकार्यच करतोय. आम्ही त्यांना कुठला विरोध केला नाही. परवा ते आले सुद्धा त्यांना आम्ही गुलाबाची फुलं दिली. बरं. आम्ही त्यांच्याशी कुठली आरेरावी केली नाही, हुज्जत घातली नाही, आम्हाला ती घालायचीच नाही, कारण आम्ही व्यापारी आहे, आम्हाला व्यापार करायचा आहे, आम्हाला कोणाची हुज्जत घालायचीच नाहीये. तर आपण पाहू शकता पुणे पोलिसांनी जो काही वेळेचे निर्बंध घालून दिलेत ते कुठंतरी कमी झाले पाहिजे. खरं तर फक्त हे छोटे मोठे हॉटेल आहेत यांच्यावरच ही निर्बंधाची कारवाई घेतली जाते. याशिवाय जे मोठे हॉटेल्स आहेत किंवा बार असतील, रेस्टॉरंट असतील, ते रात्रीपर्यंत उशिरा सुरू असतात असं देखील यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता यांच्या या मागण्यांकडे पोलीस कशा पद्धतीनं पाहतात आणि यांच्यावर लादलेले हे निर्बंध उठवले जातात का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.